नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजकाल 28 आणि 35 वयाच्या मुलामुलींचं एकच तक्रार असते, ताई सगळं छान आहे, जॉब आहे, चांगला पगार आहे, तरी लग्न का जमत नाही, घरचे खूप टेन्शनमध्ये आहेत, स्थळ आले की काहीतरी कारणाने मोडत असते, पत्रिका दाखवली तर गुरुजी सांगतात मंगळ आहे, शनीची 7:30 चालू आहे। पण बघा, काळजी करू नका, मी तुम्हाला एकदम साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे। कारण गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे, म्हणून हा पॉवरफुल उपाय आपल्याला गुरुवारीच करायचा आहे। तर आपल्याला फक्त हे जे फूल आहे तर या ठिकाणी ठेवायचं आहे। तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, जवळजवळ 110 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, तर ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे, तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे। तर मंडळी, आजचा उपाय एकदम साधा सोपा आहे। या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया। आपल्याला फक्त पांढरी फुलं लागणार आहेत, म्हणजे आपल्याला धोत्र्याची 3 फुलं लागणार आहेत। जर तुमच्याकडे धतुऱ्याची फुलं नसतील तर मग तुम्ही मोगऱ्याची 3 फुलं घ्यायची आहेत किंवा चमेलीची 3 फुले तुम्हाला घ्यायची आहेत। म्हणजे आपल्याला पांढरी फुलं आहेत तर ती 3 घ्यायची आहेत। एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे, ते देखील व्यवस्थित आपल्याला आणायचं आहे, असं कट झालेलं चिरलेलं वगैरे घ्यायचं नाही। आणि आपल्याला 2 लवंगा लागणार आहेत, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर मंडळी, हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय आहे स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलं जॉब करत असतात, त्यानिमित्ताने ते बाहेर राहत असतात आणि मुलांना वेळ देखील नसतो। तर मग हा उपाय आहे तर तो घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल, मुलाच्या आईने केला तर अतिशय उत्तम आहे। कारण आई ही आपल्या मुलांसाठी जेवढी उपाय करत असते तेवढे लवकर फलदायी ठरत असतात, म्हणून शक्यतो मुलाच्या आईने हा उपाय करावा, बहिणीने केला तरी देखील चालेल। तर हा उपाय एकदम साधा सोपा आहे। बघा, जर मुलं स्वतः असतील घरी, जर मुलं उपाय करत असेल तर मुलांनी सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला इत्र आहे तर त्याचे 2 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। 43 दिवस तुम्हाला हे असं करायचं आहे, ज्यामुळे लग्नात तुमचे जे काही अडथळे येत आहेत, लग्न मोडत असतं, कधी कधी साखरपुडा होऊन लग्न मोडतं, काही ना काही ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होत असतो। त्यामुळे तुम्हाला 43 दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला इत्राचे 2 थेंब टाकायचे आहेत आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा, हळदीने देखील तुमचा गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो, म्हणून लग्न होईपर्यंत तुम्हाला जेवढ्या पिवळ्या वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा पिवळ्या वस्तू वापरू शकता तेवढ्या तुम्हाला वापरायच्या आहेत। आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला हळदीचा टिळा, म्हणजे हळदीमध्ये तुम्हाला गंगाजल मिक्स करून तो टिळा तुम्हाला लावायचा आहे। एक टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, एक टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे आणि एक टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे। आणि मग तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देता वेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक लाल फूल ठेवायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। त्यामुळे समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे आणि लग्नामध्ये जे काही अडथळे येत असतात ते दूर होऊन तुमचा शुक्रग्रह देखील मजबूत होणार आहे। तर एवढं काम आहे तर ते मुलाने करायचं आहे। आता बघा, उपायाचा पाहूया। जर हा उपाय आई स्वतः करत असेल तर आईने सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, तसेच महादेवांची जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तिच्यावर तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे। सर्व देवी देवतांची विधिवत तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे, त्यांना त्यांच्या आवडीची जी फुलं आहेत तर ती अर्पण करायची आहेत। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जो विड्याचा पान आपण आणलेला आहे तर एखादी प्लेट घ्या, तिच्यावरती तो पान ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे आणि मग चंदन घ्यायचं आहे, तुमच्याकडे पिवळा चंदन असेल तो घ्यायचा आहे। तो ओला करून आपल्याला त्या पानावरती, विड्याच्या पानावरती एक स्वस्तिक चिन्ह व्यवस्थितपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडीशी मध टाकायची आहे, म्हणजे 2 थेंब मधाचं टाकायचं आहे। त्याच्यानंतर 2 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा आपल्याला ते विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत। आणि मग याच्यानंतर ते विड्याच्या पानाला आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि मग आपले जे इष्टदेव आहेत, कुलदेवत आहेत,
श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, तर यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडली जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, मंगल दोष आहे, तर हे सर्व दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल, म्हणजे मुलगा किंवा मुलगी हा उपाय करत असेल, तर त्यांनी अशा प्रकारच्या आपल्या इष्टदेवांना, कुलदेवांना, तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, मंगलदोष आहे, राहूची काही साडेसती असेल, तर ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर समजा तुमची मुलं घरी असेल, तर तुम्हाला त्यांना देवघरासमोर बसायला सांगायचं आहे. आणि मग तुम्हाला हे जे आपण विड्याचं पान घेतलं आहे त्याच्यावरती 2 लवंग आहेत, तर आपल्याला ते मुलांच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत. म्हणजे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण हे विड्याचं पान मुलांच्यावरून उतरून घेत असतो, त्यावेळेस आपण मुलांच्यावरती जी काही नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे, किंवा कोणत्याही प्रकारचे दोष आहे, ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर समजा तुमची मुलं जर समजा घरी नसेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की एक फोटो घ्यायचा आहे. त्या फोटोवरून म्हणजे मुलाचा फोटो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. समजा तुमच्याकडे फोटो नसेल, तर मग तुम्ही व्हिडिओ कॉल करायचा आहे मुलांना, आणि मग तुम्हाला मुलांच्यावरून 7 वेळा हे पान आहे तर ते उतरून घ्यायचं आहे. आणि मग बघा, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की विड्याचं पान आहे तर ते घ्यायचं आहे. आपल्याला बघा महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तसेच आपल्याला 3 फुलं घ्यायची आहेत. तुमच्याकडे जेवढी असतील जास्त तेवढी चालतील, परंतु आपल्याला 3 फुलांचं जास्तीत जास्त काम आहे. तर आपण तुमच्याकडे पांढरी फुलं जेवढी असतील, समजा तुमच्याकडे धतुऱ्याचं फुल असेल तर ती फुलं घ्या, किंवा मोगऱ्याचा, चमेलीचा कोणतेही सफेद फुलं आपल्याला घ्यायची आहेत. तसेच आपल्याला अगरबत्ती घ्यायची आहे. आणि जर शक्य असेल तर तुम्ही एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध तुम्हाला टाकायचं आहे. आणि मग तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपण जे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे, तर ते पाणी आहे तर ते महादेवांना अभिषेक करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जे विड्याचं पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे, आणि मग आपण महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्यासाठी मी हा उपाय करत आहे, तर हा माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, किंवा कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. किंवा मुलं जर स्वतः असतील तर मुलांनी अशा प्रकारे बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर जो विड्याचा पान आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे, तर तो विड्याचा पान आपण महादेवांच्या शिवपिंडीवरती, जी जलाधारी आहे म्हणजे जिथून पाणी खाली पडते, तर त्याच्यामध्ये आपल्याला याच्या अगोदर आपण महादेवांच्या शिवपिंडीवरती अभिषेक केल्यानंतर आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे, तिथे दिवा लावायचा आहे. हे सर्व करून घ्यायचं आहे. जर बेलाची पानं तुम्ही घरून आणली असेल तर बेलाची पानं देखील तुम्ही अर्पण करू शकता, कारण महादेवांना बेलपत्र, शमीपत्र अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही घेऊन आला असाल तर ते देखील अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतरच आपल्याला हे सर्व करायचं आहे. तर बघा, हे झाल्यानंतर मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर बघा, मग तिथे आपण आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण पांढरे फुलं आपण आणलेले आहेत, धतुऱ्याचं फुलं असेल तर तो हातामध्ये घ्यायचा आहे. त्याला थोडंसं पिवळा चंदन आहे तो लावायचा आहे. आणि मग आपण आपल्या मुलांच्याबद्दल बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही पितृदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं तर लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि जो फूल आहे तर तो शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा फूल हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग असं बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण मनापासून श्रद्धेने बोलायचं आहे. आणि तो फूल आहे तो शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरं फूल हातामध्ये घ्यायचं आहे आणि असं म्हणायचं आहे, ग्रहदोष, मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही ग्रहदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. समजा हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे बसायचं आहे आणि हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला 108 वेळा
बोलायचं आहे. परंतु तुम्ही हा मंत्र बोलता वेळेस तुम्ही घरून एखादी रुद्राक्षाची माळ देखील घेऊन यायची आहे, ज्यामुळे मंत्र बोलताना आपण व्यवस्थितपणे बोलू शकतो, म्हणजे चुकणार नाही. म्हणून रुद्राक्षाची माळ जवळ घेऊन यायची आहे. तर बघा, आपल्याला मंत्र अशा प्रकारे बोलायचा आहे. मंत्र एकदम साधा सोपा आहे. मंत्र असा आहे, ओम उमा महेश्वरांभ्य नम. ओम मंत्र असा आहे, ओम उमा महेश्वरांभ्य नम. हा मंत्र तुम्हाला 108 वेळाच बोलायचा आहे, म्हणजे कमी नाही आणि जास्त नाही, 108 वेळाच तुम्हाला बोलायचं आहे. तर बघा, हा उपाय केल्याच मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. आणि बघा, अधिक मास संपल्यानंतर लगेच मुलांचं लग्न हे जमेल आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील. कारण हा उपाय आहे. तर माझी एक मैत्रीण आहे, तर तिचं 33 वय होतं आणि तिने हा उपाय मागच्या अधिक मासामध्ये केला होता. तर तिचं लग्न होऊन तिला आता 2 मुले देखील आहेत. खूप असा प्रभावी आणि चमत्कारी हा उपाय आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना देखील शेअर करा, ज्यांचं लग्न ठरत नाही. तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.